मी या वरीसले निर्मलनी 43-41 कपाशीनं वाण लायलं होतं. ते एकदम चांगला प्रकारमा होतं. त्यांनी वाढ देखता त्यानं रोगप्रतिकार शक्ती देखता या सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या होत्या. एकतर्फा देखाल गए तर ते वाण आहे ना इतर वाणांपेक्षा एकदम क्वालिटी बी चांगली वाटली. त्यानं पान त्याने फुलगळ बी एकदम कमी राहिनी. त्यांना फुलगळ कमी असल्यामुळे मला पावडर बी कमी लागणं आणि त्याने वाढ जी झपाटाने जाई त्या इतर वाणांपेक्षा चांगली जाई. म्हणजे थोडक्यात सांगाल जर गय तर खर्च बी वाचना आणि उत्पन्न बी चांगलं होणं. त्यानुसार ते वाण चांगलं आहे आणि पुढल्या वर्षाला आम्ही अजून विचार आहे आमना की चांगला प्रकार मला लावा ना बुवा निर्मलनं. तर शेतकरीला एकच सांगणं आहे की तुम्ही पण हे वाण ट्राय करा. निर्मलनं 43-41 नावनं जे वाण आहे हाई वाण तुम्ही नक्की ट्राय करा. हाई सगळ्यासले म्हणे विनंती राही. कारण मी ज्या प्रकारे फायदा लिहिले त्या वाणना त्या प्रकारे तुम्ही बी फायदा लिहा. तुम्हाला बी खर्च वाचाडा. हा एक शेतकरीनं एक शेतकरीला सांगणं आहे फक्त इथलाच उद्देश आहे.